वाड्यावर अहो वाड्यावर धनत्रयोदशी साजरी करायला. हा 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 अरे हो, त्याच्यासाठीच मी खरं तर इथे आलोय. पण त्या तुमच्या मिसळीच्या नादात विसरूनच गेलो. काय मिसळ आहे, काय मिसळ आहे, इतकी खाल्ली की झोप मस्त पैकी या मिसळीचा मी अगदी आस्वाद घेतलेला आहे. मस्त छान पेट पूजा झालेली आहे आणि दिवसभरात हे सगळं करून आता रात्री या परिवाराबरोबर आता आपण गप्पा करणार आहोत, खेळ पण खेळणार आहोत आणि बघणार आहोत की आजच्या भागाची हुकमाची राणी कोण होणार आहे ते. तर हा जो परिवार आहे की ज्यांनी साधना मिसळ ही फेमस केलेली आहे पूर्ण नाशिकमध्ये, तो परिवार आहे आमले परिवार. तर मला असं वाटतं की सर, सगळ्यात आधी तुम्ही तुमचं नाव सांगा आणि एक एक करून तुम्ही सगळ्या परिवाराची ओळख करून द्या. नमस्कार, मी राजन वत्सला श्रीराम आमले, साधना मिसळ, आणि सर्वांना साधना मिसळ तर्फे दीपावलीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, मी माधवी राजन आमले, मी राजन आमले यांची मिसेस, आणि आपल्या सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सर्वांना दिवाळी भरभराटी जाओ हीच सदिच्छा. नमस्कार, मी ऋतिका तेजस आमले. नमस्कार, मी स्थिर तेजस आमले, आणि साधनाची प्रोसेस खूप मस्त चालू आहे. वा वा वा, हा उदयोन्मुख जो व्यवसाय म्हणतो ना, पाचवी पिढी. पाचवी पिढी. नमस्कार, मी तेजस राजन आमले. नमस्कार, मी तनुज राजन आमले. मी चौथी पिढी, आम्ही ही सगळी ही पाचवी पिढी, अँड वी आर प्राऊड वी आर सर्विंग साधना चुलीवरची मिसळ. वा वा वा, व्हेरी गुड. नमस्कार, मी मंगेश वत्सला श्रीराम आमले. सगळ्यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, मी मनीषा मंगेश आमले. आमच्या साधना परिवारातर्फे तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, मी अमेय मंगेश आमले. नमस्कार, मी सौ हर्षल अमेय आमले. ह्या सगळ्या परिवाराची आपल्याला ओळख तर झालेलीच आहे. पण आता मला खरं तर जाणून घ्यायला आवडेल दादा की ही खरं तर सुरुवात कशी झाली, म्हणजे बरं साधना मिसळ का? साधना मिसळ, साधना हे नाव आमच्या वडिलांनी 10 मे 1959ला नाव दिलंय साधना मिसळ, आणि ते ऑनलाईन पेपरवर म्हणजे लायसन काढायला ते नाव दिलं होतं साधना. आणि खूप जण विचारता साधना नाव कोणाचं आहे, आईचं आहे का, आजीचं आहे का, मुलीचं आहे, बहिणीचं आहे. तर तुम्ही कुठलेही कर्म करत असताना त्याच्यात तन मन धन अर्पून समरस होणे म्हणजे साधना. आम्ही मिसळची साधना करतो. वा. आणि म्हणून ती मिसळची साधना आणि साधनाची मिसळ असं अशा तऱ्हेने साधना मिसळचं नाव बरोबर पुढे आलेला व्यवसाय उभं करणं हे साधना नाहीये, तपश्चर्या आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे आमची सुरुवात जी झाली ती आजी आजोबांपासून. आजी आणि आजोबा घरगुती स्वरूपात हा मिसळचा व्यवसाय करायचे. घनकर गल्लीत मध्ये आमचं जुनं घर होतं. तिथनं सरकारवाडा आहे मोठा, तिथे बाजूला एक छोटंसं हॉटेल होतं. मग घरी आजी चुलीवर मिसळ बनवायची आणि ते गरम गरम पातेलं डोक्यावर घेऊन साधारणतः 1 ते 1.5 किलोमीटर ते पातेलं घेऊन मग हॉटेलमध्ये द्यायची. मग आजी लांब उभे राहायची डोक्यावर पातेलं घेऊन, कारण स्त्रीला तिथे हॉटेलमध्ये परमिशन नव्हती 70-75 वर्षापूर्वी. अच्छा. हो. तर मग आजोबा ते बघायची का, म्हणजे आमची आजी आलेली, मग ते स्वतः जायचे, ते पातेलं गरम गरम घेऊन यायचे आणि मग ते विक्री करायचे. अशा तऱ्हेने आमचा साधना मिसळचा प्रवास सुरू झाला 75 वर्षापूर्वी. परंतु नाव दिलं वडिलांनी 10 मे 1959ला साधना. अच्छा. आणि त्याचा व्यवसाय कसा वाढला ते आमचे बंधू सांगतील. नक्कीच मला खरंच हे जाणून घ्यायचंय. साधना मिसळ ह्या ठिकाणी येऊन जवळपास आता 11-11.5 वर्ष झाले. 2 मे 2014 पासून आम्ही इथे, आमचं फार्म हाऊस होतं, इथे आम्ही ते चालू केलं. आणि इथे खूप मोठी जागा आहे, तिथे अगदी छोटंसं होतं गाव.